नमस्कार, रुपालीज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मेथीची भाजी। त्यासाठी मी मेथी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे। ती आता बारीक चिरून घेणार आहे। बारीक चिरून झाल्यानंतर लगेचच आपण परतून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी कढई गरम करत ठेवली होती। त्या कढईमध्ये आता 1.5 चमचा तेल घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात मी ठेचून घेतल्या होत्या त्या घालणार आहे। आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या देखील याच्यामध्ये घालणार आहेत। हिरवी मिरची आणि लसूण छान असे 1-2 मिनिटभर परतून घेणार आहे तेलामध्ये। 1-2 मिनिटभर परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी मूग डाळ अर्धा वाटी 15 ते 20 मिनिटं भिजत घातली होती ती घालणार आहे। ती घातल्यानंतर ती देखील 1-2 मिनिटं अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहे। भिजवलेली डाळ घातल्यानंतर भाजी पटकन होते म्हणून भिजवून डाळ घालायची। आता हे देखील असेच परतून घ्यायचे आहे। आता शेंगदाण्याचा कूट मी जाडसर असा 3 चमचे घालणार आहे। तुम्हाला जसा हवा असेल तसं तुम्ही घालू शकता। मी तर 3 चमचे घेतलेला आहे। तो देखील असंच 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। हे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये चिरून घेतलेली आपण मेथीची भाजी याच्यात घालायची आहे। आणि ही मेथीची भाजी देखील अशीच बारीक गॅसवर परतून घ्यायची आहे। आणि पटकन होते मेथीची भाजी पटकन होते त्याच्यासाठी मी अशी परतून घेणार आहे। परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही आपली भाजी होतच आलेली आहे। याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ घातल्यानंतर 1 मिनिटभर पुन्हा एकदा असेच मिक्स करून घेणार आहे। आता ही आपली मेथीची भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीची तयार झालेली आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।